पुरावा आणि गुणत्रय भाव योग म्हणजे तिन्ही गुणाच्या वृत्तीमध्ये जो गुणाचा प्रवेश आहे आणि इंद्रियाचा व्यवहार आहे, अंतःकरणाच्या व्यवहाराचे ज्ञानाची अनुभूती आहे. पण जेव्हा अंतःकरण गुणाला सोडून भगवंताकडे जातो, महत्वाचा टप्पा तुम्हाला सांगणार या समोर जे चिंतन होतं ते तुमच्या फायद्याचं असतं. लाखो जन्मकार अनादी जन्माच्या वासना आणि अहोरात्र असणारा बुद्धिमती जगताचा उत्पन्न होणारा आविर्भाव की ज्या अंतःकरणामध्ये खोट्याला तुम्ही जागा दिली आणि खोट आणि अंतःकरण या दोन गोष्टीला तुम्ही अलग नाही केलं. जेव्हा ज्ञान होतं तर अंतःकरणातून खोट्याचा विभाग बाजूला होतो. नाम जगत आणि व्यवहार, वृत्ती आणि गुण हे सगळं बाजूला जातं. जसं पापडी घालताना उन्हानं पूर्ण वाळली तर पापडी मेणकपड्याला सोडतील, पण ते जर ओली असली पातळ ओली पूर्ण पाण्याचा अंश असेल तर मेणकपडा आणि पापडी बाजूला तुम्हाला काढता येत नाही. येते का? तसं अंतःकरण जे देहाला चिटकलेले तादात्म्य भाव तुमच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे. मग ते अंतःकरण वृत्ती गुण मन बुद्धी काय पण एक घ्या. जे मन देहाला माझं म्हणतं, काही काही व्यवहारात आपण फसला जातो. आता आपण ज्ञानी येता, आपण अज्ञानी, आपण असं का बोललो, आपण असं का बोलल्यावर आपण आपला भ्रम आहे का, किंवा आपलं चुकलं का? पण व्यवहारामध्ये जेव्हा कार्य होतं ते वाणीचं, जाणणं होतं ते अंतःकरणाचं, आणि दिसणं हे भ्रम जगताचं आणि अभिन्नत्व तत्वाचं, ही जेव्हा ठासून भूमिका तयार होत नाही तोपर्यंत अज्ञान आहे का नाही कळत नाही. आम्ही कशातही समजत नाही. पण तुम्ही अलग अलग जेव्हा विभागणी करतात, बोधाच्या माध्यमातून ज्ञान बुद्धीमध्ये नांदतं, तर मन राम बनतं. याच्यात खाना कुणाच आहे? त्याच्या वेदाच्या चिंतनातून, अध्यात्माच्या ज्ञानातून ओवीचा रसभाव, ओवीचा एक भाव तयार होतो. ओवी काय सांगते मन काय घेत. तसं तुम्हाला मी एक शिवी दिली तुम्हाला लागते, तुम्हाला माझा राग येतो, किंवा तुम्ही मला बोललात कुचकं वाकडं, तर त्यावेळेस त्या अंतःकरणामध्ये विकार होतो आणि मग त्याच अंतःकरणाला त्रास होतो. अंतःकरणा मन बुद्धी. मग बुद्धीला त्रास होणं गुणामुळं, आणि बुद्धीला त्रास झाला हे बुद्धी तुम्ही नाहीत हे जेव्हा कळतं सालंकृत, तेव्हा हा त्रास त्या अंतःकरणाचा आहे हा जेव्हा ठाम निश्चय होतो, तर महात्मा त्या गुणातून बाहेर येतो आणि आपल्या महिमेसतत राहतो. त्रास जे करून घेतो अंतःकरणाचे धर्म, परमात्मा आपण आत्मा आहेत ना, मग आपल्यावर ते धर्म ओढून घेतले आपण. मला त्रास झाला, मला बोललो, मी बोलले, किंवा ते माझ्यासाठीच आहे आणि देह मीच आहे, ह्या अंतरंगातल्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही. आणि कुठं ह्याचे उकलही होत नाही की बद्धता म्हणजे काय, मुक्तता म्हणजे काय, देहमयता म्हणजे काय, क्रूरता म्हणजे काय. हे पामर विषय क्रूर असतात, अज्ञानी लोक बद्ध असतात. विषयी लोक प्रपंचामध्ये त्या ज्ञाना विषयाला भोगण्यासाठी जन्म घेतात आणि वासनेच्या आहारी जाऊन त्या विषयाला धारण करतात. पण ज्ञानी महात्मा वासनेला तोडून, विषयाला सोडून, परमात्म्याला जोडून, चित्त चिन्मय करून आपल्या महिमेत राहतात. त्याने व्यवहार जरी केला तर वाटता नाही, तो रडला तरी बद्धता नाही, आणि तो हसला तर विकार नाही. कारण त्याला अज्ञानाचा अभाव धारण अत्यंत अभाव, अज्ञानाचा अत्यंत अभाव करणार अंतःकरण जेव्हा भगवंतात एक रूप असतं, व्यवहारातून ते अलिप्त असतं. किती व्यवहार करायचं काही नसतं. मग हे तुम्हाला कोणी सांगत नसतं, तुम्हाला इकडे कोणी येतच नाही वहिनी. तुम्ही या म्हणता फराळाला श्लोक वाचा म्हणता, जा म्हणता, पण एखादी महिला अशी असते कमी 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक तुम्हाला सांगते, आहे का पारायणातली महिला? मग तुमच्या बुद्धीचा प्रगतीचा जो भाग असतो अंतःकरणामध्ये, तर जेव्हा बुद्धी त्या ज्ञानानं, गीतेनं, ओवीनं जेव्हा प्रगल्भ बनते, परमात्म्याकडे जाते आणि अनुभूतीशी समरस होते, वेदांताचं ज्ञान अनुभूत तिला होतं, तेव्हा जगत भाव जातो, आत्मभाव राहतो. तिला मी कोण हे कळतं, व्यवहार तिला चिटकत नाही, अज्ञान तिथं उरत नाही, अहंभाव शिरत नाही, आणि परमात्मा बुद्धीतून बाजूला सरकत नाही. तोच ज्ञानी.
ज्ञानी ज्ञानी म्हणजे का सिंग फुटले का कसे फुटाले त्याला? फक्त जाणीव मधला फरक. तुम्ही व्यवहाराशी एक असतात आणि ज्ञानी महात्मे परमात्म्याशी सद्रूप चिद्रूप असतात, म्हणजे तदाकार असतात. झालेला व्यवहार त्यांच्यामुळे तादात्म्य भाव नसतो आणि वृत्तीचा देहाशी संबंध नसतो. विषय भोगताना जरी इंद्रिय विषय भोगतात तर भोगता भाव नसतो. म्हणून ज्ञानी महात्मा व्यवहार भोगून करून सुद्धा अलिप्त असतो. हे कारण ज्ञान. एकदा मला बायको होती, लेकर होते, गोपाळाला लेकर होते, मग ते संत होते. याचं अनुकरण करा ना तुम्ही सुद्धा. ते कसे होते मग? भगवंताच्या सानिध्यामध्ये, भजनामध्ये आणि ईश्वराच्या प्रेमामध्ये आणि नंतर विश्वरूप होण्यामध्ये. हे कुठं खाचा खोचा कोणा तुम्हाला कोण सांगते? आणि जे खाचा खोचा सांगून बुद्धीला देहातून खेचतात तर ते ब्रह्मज्ञानी असतात. कोणी पण तुम्ही राहू दे, या आम्ही राहू दे, हे जगत राहू दे, पण ज्याला बुद्धीला देहातून खेचता येतं, ब्रह्मज्ञान त्याच्यामध्ये बुद्धीत नसतं आणि मन हसतं. तोंडाने हसणं वेगळं, समजलं ना? आणि मनानं हसणं वेगळं. आपण दत्त काय करेल गप तोंडाने हसणं. पण जेव्हा मन हसतं तिथं ज्ञान असतं. त्या मनामध्ये ज्ञान आहे, भगवंत आहे. तुमच्या मनामध्ये देह आहे, प्रपंच आहे, धन आहे, विकार आहे, मोह आहे, पाप आहे, द्वेष आहे आणि क्रूरता. एवढ्या डागाने तुम्ही भरलेले संसारी लोक तर त्याचं नावच काढू नका आमच्या पुढे. त्याला सगळे डाग आहे त्याच्या अंगाला, म्हणजे बुद्धीच्या बुद्धीला सगळे डाग लागले त्याच्या. पण त्याला म्हणतात का डाग गेलं फळ? आपण आंब्याला डाग लागला तर त्याच्या बाजूला काढून फेकून देतो, तसं त्या माणसावर तिथून फेकून द्यायचं असते. ज्ञानी महात्माचं काम असते. तुम्ही डागाची वस्तू खाता का? वृत्तीतून देह काढा ना. मग किती उदाहरण काम आलं आपल्या या लोकांमुळे. त्यांना धन्यवाद पाहिजे वाईटातून चांगलं बोलायला तरी कोणाला कसं जमते. कारण जो ज्ञानी, जो भगवन्मय झालाय तो देहमय नाही. तो देहातच नाही तर देहमय कसा होईल? तो जगत मान्यच करत नाही तर जगतात पुन्हा कशाला वापस येईल? तो शब्दाला शिवतच नाही, व्यवहारून तो वाटतच नाही, कर्म त्याच्यापाशी राहतच नाही, तो अनात्म पदार्थाशी रमतच नाही आणि आत्मभावातून निघतच नाही. त्याला तुमच्या जगताचा नात्याचा गोत्याचा काय लवलेश आहे? महामूर्ख लोक त्याच्यावर चर्चा करतात. कुठे गेली तुला करायचे काय, कुठे आली कुठे गेली ते बरोबर मापाशी आहे. तुझा कथा तुझ्या बापाला अनर्थ ओढवतात आणि अनर्थ करतात. म्हणजे कसं, एक सांगते, डांबर आहे त्याला पांढरा खपत नाही. पांढरा कलर किती स्वच्छ आहे, तसा ज्ञानी स्वच्छ आहे. आणि डांबर म्हणजे संसारी काळा डाग अज्ञानाचा. आम्ही प्रमाणन बोलतो, तसलं बोलतच नाही. तुझ्या बुद्धीत कोणता डाग आहे? अज्ञानाचा. तुला भ्रम आहे जगताचा, तुला वासना आहे विषयाची, तुला संबंध देहाचा, तुला मोह नात्याचा. तू काय आहे डागाचा? 17 डाग तुझ्या बुद्धीला. उभा पण टाकू शकत नाही आमच्या समोर तू. म्हणून तर ह्यांच्याकडून घेता येतं. जात जाऊ अशा लोकांकडे, वारंवार जात जाऊ. काहीतरी शिकता येतं ना, शक्ती वाटते. वाईट पदार्थाकडून चांगल्या पदार्थाला किंमत असते ना. जर पदार्थ वाईट नाही तर चांगल्याला कोण विचारला असतो? म्हणून बुद्धीमध्ये जी समता येते, बुद्धीमध्ये ब्रह्मरूपता येते, बुद्धी देहातून अलग होती आणि बुद्धी परब्रह्म होती, तो महाज्ञानी. आता अज्ञानी म्हणजे काय? काल सरता होत्या समोर विषयात प्रयत्न करतो तो आमच्या हृदयात असतो. का बघ उद्धवाकडे गेले भगवंत, राधेला कमी सोडलं? एवढी माया होती राधेची तर
याचं उत्तर कुणीच देत नाही. बापाचा बाप देऊ शकत नाही. आणि आमचं बोलणं तुम्हाला खपत नाही आणि आम्ही तुमच्या नानाला भेट नाहीत आणि भिणार पण नाही आम्ही. तुम्हाला कसं म्हणल्या? ज्या राधेवर अपरंपार प्रेम होत तिला सोडून कमून आले उद्धवाकडं अर्जुनाकडं. यायचंच नसतं ना. ज्ञानी भक्त महान है, तब सुखों की खान है, उसको आत्मज्ञान है, वही जीवन में भाग्यवान है. रट्टप रट्टप कुठं कोणचा विषय लिहिला ते तुम्ही समजून घ्या ना. होतं राधावर प्रेम, कामून ढकलली राधा मग. त्यांना माहित आता ही माझ्यातून निघत नाही. आता चला लोकांकडे जे माझ्यात नाहीत. आता ही तर माझ्यावर प्रेम रूपाने झडलीये. त्रास होणार आहे हिला. माहित नाही का देवाला राधाला किती त्रास होईल. कारण ते कृष्ण कृष्ण आहे. पण जे देह माहित त्याला आता राधा करायचं म्हणून सोडायचं. मुलगी पोरे सुंदर आहे राज्यावर बसवायची. सोडायचं पोरीला नवऱ्याच्या घरी नेऊन का ठेवायची इथं. हा जमाना वाईट निघालाय. बापरे. पहिलं आई वडिलाला मुली बाहेर काढल्याशिवाय चैन वाटत नव्हतं. ते म्हणतात आमच्या मुलीला डिमांड आहे. वा वा वा. रथामध्ये बसवा आणि ह्यांना गावात हिंडवा. बेकार वातावरण आहे बेकार. राहू द्या म्हणतात कवर बी. बापू प्राण कसायच तिच्या घरी लवकर गेला नाही तर बस झालं का. जा तुझ्या घरी नान झेंडू यार दे बापाच्या घरात. चला महात्मा मला द्यायचं ना जगातच. मला पोरगी नाही मला ठेवायची द्यायची गरज बी नाही. देवानं आमच्याकडे कोण ठेवलंच नाही. येड आम्ही आणि आम्हाला वाढ कशाला पोरगी ते. देवाला म्हणते काय काहीच नाही. चला कारण ह्या जो तुमचा जो कलिकाल माजलेला तुफान त्याला कारणीभूत तुम्ही स्वतःच आहेत. कलीला म्हणत जाऊ नका. तुम्ही नीट वागा कली बोलतो. तुम्ही नीट वागत नाहीत कली तुमच्या घरात राहतो. दुसऱ्यांना नाव ठेवायचे नुसते. चला अध्याय 14 आणि श्लोक 16. आता 16 श्लोकामध्ये भगवंतानं अर्जुनाला बोध देताना बुद्धीमध्ये ती स्थिती कशी प्रगट केली हे सांगायचं. प्रत्येक श्लोकातून काही ना काही दिले ना. आपण प्रत्येक गोष्ट मारी येतो काहीतरी नेतोच ना. चिवड्यापासून साडीपर्यंत हक्क आहे ना तो नाही का. कारण त्या घरातील मुली लेख आहे ना. तिला चिवड्या मिळालो का. कमाले खरंच. ऐका आता. कर्मणस कृतासाहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखं मज्ञानं तमसः फलं. 3 गुणाचं फल सांगितलंय. सात्विकं निर्मलं फलं. सात्विक बुद्धी केव्हा होती. शुद्ध कर्म दान धर्म पूजा हातानं करणं दान करणं परत पात्र पडणं सगळे शुद्ध कर्म करायचं. तीर्थ फिरत यात्रा हे जाणं हिंडणं हे सुद्धा कर्म आहे. ज्ञानाचा पत्ता नाही बरं का तिथं. त्यानं फक्त अंतःकरणाची अशुद्धता जाते. इथं ब्राह्मस्थिती नाही होत. वेदामध्ये ब्राह्मस्थिती आत्मचिंतनामध्ये स्वरूपस्थिती आणि संतांच्या संघामध्ये ब्राह्मस्थिती. देहस्थिती टाकायला केवळ पाठ कारणीभूत आहे. वेदांताचा रस ज्ञानामृत लागतं तिथं. बुधामृत लागतं आणि त्या बुद्धीला त्या भगवंतापाशी नेण्याला वेदच लागतो. तो संतांच्या मुखातूनच लागते. आणि चिंतन करताना चित्त हे ईश्वराला जाणताना केव्हा चिन्मय झालं हे त्या हृदयाला पण त्या कुणालाच कळत नसतं. भगवानमय झालेलं चित्त पांडुरंगमय झालेलं मन तो ब्रह्मज्ञानी. मन चिंतन करता करता बोधामध्ये ते विघरून जातं. आत्मज्ञान मध्ये ते एक होतं आणि मन ब्रह्मच होतं. तेव्हा मन नसतं कारण ते राम असतं. राम झाल्यावर ते ब्रह्म आहे आणि देहात असल्यावर ते मन आहे. हा वृत्तीचा चमत्कार आहे सगळ्या ज्ञानाचा बोधाचा. जेव्हा बोधमय मन राहतं तर ते देहाला शिवत नसतं कारण ते आत्माराम असतं. कारण ते देहात नसतं अलिप्त असतं निर्विकार असतं आणि स्वरूपामध्ये स्थगित असतं. जगताला सोडून
जगत रूप जो आहे जगदीश्वर त्याच्यामध्ये ते असतं आणि जगत रूपाने जो प्रगटलाय तिथं तो जीव असतोच. कारण जीव हा शिव असतो आणि शिव हा व्यापक असतो. व्यापक हा तो आत्मा असतो. आत्मा आणि परमात्मा एकत्र असतो. तो ब्रह्मज्ञानी असतो. डॉक्टर खपते का? पण लोक तिळाला बघते. पांढरी शुभ्रबाई आहे, तिळाला शोभून आहे ना, थोडस स्वभाव आहे शोभून आहे, फन फन ज्ञान बघते ना. गोऱ्या चेहऱ्यावर तिळ शोभतो, तसं ज्ञानी महात्मा कुठे शोभतो? तू ज्ञानीमान अज्ञानी मात्र. आम्हाला एकच फंड आहे आमचा ज्ञानी, एकच वेदांत आणि एकच सांगतात, तेच आम्हाला आवडतंय, बाकीचं नाही. पण एक ऐका, आपण 3 गुणावर आलो. हे म्हणतात मग आपले भगवंत कृष्ण परमात्मा, कर्मण सकृतस्याहु सात्विकं निर्मलम फलम. कर्मण सुकृत्यास्याहु, ज्या शुद्ध सात्विक कर्मामुळे सात्विक बुद्धी होती. ते कर्म म्हणजे पूजा, दान धर्म, कोणाला जीव घालणं, आत्मा तृप्त करणं, हातानं काय जे सगळं शुद्ध सत्व कर्म. त्या शुद्ध कर्मातून सात्विक बुद्धी होती. नंतर रजगुण, एक रजगुण आहे. रजाला मिसळती वृत्ती, रजगुणाची वृत्ती व्यवहार करते. रजानं चंचलता होती. त्या वृत्तीमुळे सत्व तयार होतो त्या कर्मामुळे. मग ते कर्म शुद्ध विहित शास्त्रानुसार जर वागला तर ती बुद्धी सत्वात जास्त थांबते. मग पुन्हा काय म्हणले? सात्विकं निर्मलम फलम. त्या सात्विक कर्माच्या पुण्यानं बुद्धी शांत, पवित्र आणि भगवंताला जाणणारी, हे सात्विक कर्माचं फल म्हणजे सात्विक बुद्धी. म्हणून तर कर्म करताना कसं करावं, कुठं करावं आणि का करावं, जेव्हा ज्यांना कळतं त्यांचे सात्विक कर्म असतात. वाणीने पण आपण समोरच्याला जरी या म्हणलं तर ते वाणीचं पण छान कर्म आहे. आणि तुम्ही जर त्या वाणीने लोकाला हृदयात दुखवलं तर ते घाण कर्म आहे. कारण तमोगुणी माणूस दुसऱ्याला शब्दाने फाडतोच. आणि ते म्हणतो आम्ही चांगलं वागतो ना. अरे मग काय फाडतो, लोकांना कापतो का तलवारीनं? मग ते वागलेलं गेले ना. म्हणजे किती दम आहे. कारण तिथं ज्ञानाचा लवलेश नाही, संताचा संग नाही, बोधाची स्थिती नाही आणि आपली अवस्था नीट नाही, हे त्यांना कळत नाही. होतं का? आता ऐका, रजसस्तु फलम दुःखम. रजगुणामुळे दुःख मिळतं. रजसस्तु फलम दुःख. रजगुणामुळं झालेला व्यवहार असो, झालेली क्रिया असो, झालेले शब्द असो, ते रजगुण दुःख देतात. ऐका, मग ज्ञानम तमसा फलम. बघा मग नंतर काय म्हणले भगवंत? ऐका, मला न जाणलं मग ज्ञानम, मज ज्ञान म्हणतात तिथं अ असतं. मग ज्ञान, ज्ञान म्हणताना अ येत असतं. माझ्या अज्ञानामुळं त्याला माझं माहित नाही मी कोण आहे ते. मग त्याचं अज्ञान वाढतं आणि अज्ञान हे तमोगुण वाढतो आणि देहाच्या संबंधानं बुद्धी भ्रष्ट होती आणि तेव्हा करता बनून ती स्वतःचा अहंकार वाढवती आणि जगताला तुच्छ समजते. तमसम फलम. म्हणले अभ्यास करा. लागला का अभ्यास करा मग तुम्ही माझ्याबद्दल. पहिली मधून जर भाव असेल, आत्मविश्वास असतो, भगवंता विश्वास असेल तर तो येऊन मदत करतोच. नाही करत तमसा फला. मी तर नाही उडली नाही. रात्र 12 वाजता बारूड आमचं, एकादशी बारू झोपण्यात कधीच भेटत झाले डावकर. पै कारणे जे निपजे सत्व गुणे, जे सुकृत ऐसे म्हणे श्रोत सम. श्रोत म्हणजे वेद. ज्या पुण्यकर्मापासून सत्वगुण तयार होतो, सत्वापासून मला जाणलं जातं, ते सत्वगुण छान आहे. सत्वगुणात ये तर मला सोड, रजाला फाड. भगवंताची वाणी ही 3 गुण आहेत ना, तमोगुण सोड ना. कारण तिथं अज्ञान कायम आहे. तमोगुणच का उत्पन्न होतो? तर माझ्या अज्ञानम मग ज्ञानम. मी 12 वाले लोक, मराठी लोक सगळं ते मी तुम्हाला करू नका म्हणत नाही, कारण माझ्या बद्दल गैरसमज होऊ नये. एका पारायणामध्ये एक अध्यायाचे 2 श्लोक 5 श्लोक कळावेत. मग ज्ञान
ज्ञान म्हणजे माझं स्वरूपाचं जे अज्ञान आहे, मी त्याच्या सोबत आहे आणि तो देहासोबत आहे, त्याला ते अज्ञान आहे म्हणून तो तमोगुणात आहे. नाही मला ओळखलं तर तो मात्रात नाही, त्याला मी तम उत्पन्न होऊ देत नाही. किती सुंदर श्लोक आहे. येण्याचे पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रोत सम. ज्या सत्वगुणाने जे कर्म सात्विक होत, मग ते पुण्य तयार होत आणि त्या पुण्यानं सुकृत म्हणजे पूर्व पुण्यानं सत्वगुण जास्त वाढला जातो. आणि पूर्वीचं पाप असेल तुमचा तम हा कार करतो. म्हणजे कलियुगातलं सगळे रावणाच्या कुळातलेच सगळे मध्ये राग येते, काय पण करते. नीट कोणी सांगा महाराज म्हणायचे रावणातल्या बायका, जसं ते रावणातल्या लोकांच्या बायका असे मोकळे हे ते हिंडायचे, त्यांचे बघा तुम्ही त्यांचे पिक्चर मध्ये. आता रावणातले वंश आहेत म्हणे पृथ्वीवर, हमेशा म्हणायचे. मी सांगत नाही, आज आठ सांगायचे. रावणाच्या वर्षामध्ये सगळे अक्षरशः केस इकडे तिकडे हिंडून हिंडत होते. आता तसं सांगितलं केस इकडे असे रावणाचे वंशाच. अशा बाया बघायच्या पद्धत व्हायच्या. आमच्याकडे पण बाया पोटामध्ये पहिल्यांदा जेव्हा लागले चिंतनाला तर 3 ते 4 फक्त बायका होत्या. मला म्हणायचं तुला काय धंदा नाही, कुणी आहे का तुझ्या वयाचं, कुणी आहे? मी म्हणलं जाते मेंटेन्शन ह्याला कसं. आपलं अध्यात्म घ्यायचं, आपल्या आपल्या स्वरूपामध्ये जगायचं आणि महात्म्याचं ज्ञान घ्यायचं, त्याला प्रेम द्यायचं, महात्म्याला संसारिकाला बाजूला करायचं. जसं वांग्याचा काटा भाजीत आला तर नरड कापते, नातं मध्ये आले की डोकं कापलं जाते. मग ते नातं पोटचं असू का पाठचं असू का गल्लीतला असू का दूरचा असू, त्याला थोडस बाजूला ठेवायचं. साईड काम पडत वया आणि जा, हा बस. ते मध्ये नाही घ्यायचं. घाण होती चित्ताची, चित्त मलिन होतं, मलिन. भगवंताला घ्या ना मली चित्तात, हृदयात, मनात. त्याचं प्रेम आता जायचंय तर प्रेम नात्याचं काम करायचं. कुठे जायचंय, कशामुळे जायचं, कसं जायचंय आणि केव्हा जायचंय. ज्ञानामध्ये जेव्हा बुद्धीचा वाद होतो, तोच जीव परमात्म्यात विलीन होतो, तेव्हाच त्याचा देह पडतो. कळतं काय भाषा? हे आम्ही हमेशा ऐकले की ज्ञानी अज्ञान त्याचं मेलं तेव्हाच तो भगवंत झाला, त्याचा देह पडला, प्रारब्धामुळे देह उभा राहिला. महात्मे सांगायचे आम्हाला. ही भाषा मिळते का कुठं? वृंदावन मिळते? नाही मिळते. फक्त संतापाशी आहे, जो ब्रह्मवेत्ता आहे, त्याच्यावर जगावर त्याची सत्ता आहे. सांगत नाही त्या अलीकडे जाईल सांगत नाही. आणि आपलं भाग्य, आपला त्याचं घेणं गेलं नाही. आपल्याला एक श्लोक करायचा 8 घंटा लागाय, त्यामुळे आपलं डरणे का नाही किसको कर्म सकृत. आता येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे स्रोत सम. सत्वगुणाने जे कर्म होतं ते सात्विक कर्म, त्याच्यापासून पुण्य उत्पन्न होतं आणि त्याला माझी प्राप्ती व्हायला ते गुण सहकारी होतो. पण तमन रजाने प्राप्त होत नाही, म्हणून तू सत्वगुणात आणि सत्व कर्मातच राहा. किती छान सांगितले. कळते का अशा अर्थातली गोवी आहे का? अर्थामध्ये आपण येण्याचा वर्ग वाचलो तर आपण आपले ह्या गुणांमध्ये आपण जायचं आणि या गोवीचं ज्ञान घ्यायचं. पण बाकीच आपलं काय सांगायचं नाही. म्हणून तया निर्मळा असे सत्कर्म करणारे निर्मळ मनाचे, शुद्ध अंतःकरणाचे आणि पवित्र वृत्तीचे असतात. म्हणून त्याला मी प्राप्त लवकर होतो. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणी माणसाला ज्ञान प्राप्त होतं. चला, सुख ज्ञानी सरळा बघा, अपूर्वये फळा सात्विकते. सत्वज्ञानी सरवळा. सत्वगुणामुळे, सत्ववृत्तीमुळे त्याला अपूर्व म्हणजे जे कधी माहित नाही भगवंत. अपूर्व हे षडलिंगातले एक आहे. अपूर्व म्हणजे जे कधी ऐकलं नाही, जे कधी माहित नाही, ते भोगायचं कसं. एखादा हापूस आंबा आपल्याकडे नव्हता, त्या गावात द्यायला. तुम्ही खरं सांगा, दारूला हापूस होता का?
फक्त गावरान, सगळ्या मार्केटमध्ये गावरान होता. आता ते गेला, आता केशर आहे ना. म्हणजेच हे अपूर्व माहित नव्हतं हापूस काय असते. आता खाऊ खाऊ कंटाळा. तसं अपूर्व जे परमात्म्याचं सर्व रूप असते आणि ते वेदाच्या माध्यमातून प्रकट होते आणि ओवीमध्ये ते गुप्त रूपाने असते, ते सुप्त असते. ते जेव्हा बुद्धीला शोधता येते तर ती बुद्धी ओवीच्या त्या ज्ञानामध्ये जाती, ओवीचा रस घेती, तेव्हा ती स्वतः आत्मरूप होती. हे अपूर्व आहे. किती सुंदर सांगितलं माऊली, की जे काहीच माहित नाही. ज्या जीवाला जन्म आणि मृत्यूमध्ये लाटामध्येच खेळतो, तो जीव जेव्हा संताकडे येतो तर मृत्यू आणि जन्म थांबतो आणि देहाचा संबंध संपतो, वृत्तीचा विकार जातो, अज्ञानाचा ऱ्हास होतो, तो परमात्मा होतो. मग हे अपूर्व नाही का? जन्मामध्ये संतांना ब्रह्मज्ञान दिले. अहो भाग्य म्हणतात त्याला. तुमची भौतिक सुखाला काय करायचे? 5 पोरं 4 सुनान, पाणी मागू कोणान 4 सुना पाणी मागू. अशा सात्विक कर्म करण्याचं चित्त कसं होतं? निर्मळ. मग आधी कसं होतं? घाण नव्हतं का? मग सात्विक तमोगुणाचं कर्म चोऱ्या करणं, वाईट बोलणं, लोकांना शिव्या घालणं, लोकांना त्रास देणं, लोकांना छळणं, आपले पाप लोकांवर फेकणं, तसं नाही तर कसे? तमोगुणी माणसं सत्वगुण माणसा जगू देत नाहीत. हे लिहून ठेवायचंय. जे जे तुमच्या सोबत तमोगुणी माणसं आहेत ते तुम्हाला जगू देत नाहीत. जगू देतात का? सांग का उदाहरण एक. ते आपल्याला वर्षी एखादं भस्म लावलं अंगाला, आपण त्या बाजूला बसलो, ते भस्म कणाकण उडून अंगावर येते की नाही? भस्म त्याच्या कणाकण उडतात की नाही हवे ना? आणि तुमच्याकडे येतात. तसं ते संगती सहज आपल्याकडे ती घाण आणि छान. बरोबर आहे ना? तुम्हाला परत शिकायचे बोलला महाराजाबद्दल की मी विसरले आता. काहीतरी एक वाक्य बोलला तुम्ही. नाही सरला बोलल्या तरी त्यानंतर त्यांचं वागणं, त्यांचा व्यवहार, त्यांचं बोलणं. मला फोन आलता माझ्या मुलाचा, त्या माझ्या बाजूला होते. सुखज्ञानी सरळा अपूर्व ए फळा सात्विकते. सत्वगुणामुळे जे ब्रह्मज्ञान आहे, जे मोक्ष आहे, उच्च दर्जाची स्थिती त्याला प्राप्त होती. जी देहस्थिती अधम स्थिती असती. जडाला माझं म्हणून प्रेम करणारी वृत्ती जेव्हा विकारात येते आणि व्यवहार आपल्या सोबत घेते तेव्हा परमात्मा ती नसती. पण जेव्हा उच्च दर्जाची होती ती व्यवहारातून बाहेर येते, श्रेष्ठ दर्जाचं त्याला ज्ञान मिळतं आणि त्या बुद्धीला त्या सत्वगुणामुळे ज्ञानी अवस्था भोगता येते. ते ब्रह्मज्ञानी होतो. म्हणून तो सत्वगुणात ये. काय काय ते लिहिलेलं चला सांगा. मग माऊली सांगतात आपलं पण आमचं पण काही नसतं. 101% खरे. जेव्हा वाणी आतून बोलते तर आत परमेश्वर सांगतो आणि श्रवणामध्ये त्याला त्या टाइम मध्ये यावंच लागतं, ज्ञान द्यावंच लागतं. तसं मुलीच्या लग्नामध्ये मायबाप घरामध्ये राहतात. मग ज्या मुलीचं लग्न होतं माय महिन्यात 2 महिन्यात तयारी करते आणि लग्नामध्ये धावतच येते. तसं परमात्मा त्या बुद्धीमध्ये धावत प्रगट होतो आणि जीवाला अलगत आपल्याकडे घेतो. हे सांगायचं नाही. अनुभव तुम्हाला रोज बघता तुम्ही व्यवहारामध्ये, तुम्हाला ते कळत नाही. माऊली लावून येतात 2 मुलगा वर आणि वधू एकत्रसाठी तुम्ही धावत येता. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न. दोन्हीकडचे मायबाप धावून येतात आणि आनंदाने नसतात. तसं जीवाशिवाच्या लग्नाच्या वेळेस देवेश्वर येतो, दोघांना एकत्र करतो. बोधाच्या अक्षर आहे का, वेदाची स्थिती आहे, आनंदाची प्राप्ती आहे आणि जीवाशिवाची एकरूपता आहे. हे लग्न लावताना भगवान ते येतोच. त्याशिवाय कसं लागेल? तुम्हाला हे बघून बी कुठं कळते? लग्न लावले की तुम्ही नाही लावले का लेकरांचे? मग राजशा जिया क्रिया तया इंद्रावणी पिकलिया जे सुख चितारुणिया पळती दुःखे. जे सुख चितारुणिया पळती दुःखे. जे राजस्क्रिया होती जसे इंद्रायणी म्हणजे कडू फळ असते. आपण तो काय कडू इंद्रावणे हे पहिले लोक म्हणायचे म्हणता काय कडू इंद्रावणी बाई, लय कडू बाबा, लय घाण बोलती.
तसं हे राजस कर्म कीर्तन छान मंडप टाकला, 2000 आणि यज्ञ व्हायले, पण ते राजस आहे, स्वर्गात जावं लागतं. मोठा मंडप आहे, 10,000 लोक आले, 5,000 लोक आले, यज्ञ व्हायलाय, पण ती क्रिया आहे, दिसायला छान आहे. जशी लिंबाची लिंबोळी पिवळी 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 गोल गोल अशी जाऊन घ्यावंच वाटते आणि खावंच वाटते. दिसताना पिवळी गोल छान आणि खाताना घाण कडू झर. तसं राजसाची क्रिया दुःखदायक आहे, कडू झर. फेकून दे. कळालं का आता? राजस दिसायला अवडंबर आहे ना, छान छान किती लोक आहेत का, असू दे मग काय नाही, क्रिया आहे ना, पण ती कळत नाही. म्हणून तिथं किंमत जास्त आकडा वाटतो ना, 10,000, 15,000, 20,000. मग राजस क्रिया, मग राजसा जिया क्रिया त्या इंद्रावनिया पिकलिया. इंद्रावणीचं फळ पिकलं तर ते कडू असतं. तसं राजस क्रियेचं फळ फार दुःखदायक असतं. इकडे कडू, इकडे दुःखदायक. व संपले आमची. कवर बसू तुमच्या पुस्तला पुढे. का निंबोळीचे पिक वरी गोड आत विख, तैसे ते राजस देख क्रियाफळ. तैसे ते राजस देख क्रियाफळ. रजस गुणाच्या संबंधानं शक्तीनं जे केलेली क्रिया असती, तसे लिंबाची लिंबोळी कडू दिसती, पिवळी पिवळी दिसती आणि मधून कडू झर असते. तसं रजगुणाचं क्रिया हे दुःख, रजगुणानं केलेल्या क्रियाचं फळ हे दुःखच असतं. आता लोकांना कळत नाही क्रिया काय, कर्म काय, फळ काय. जाणणं हे ज्ञान आहे, करणं हे क्रिया आहे. पायाला जाणं यात्रेला हे क्रियाच आहे, पण ते आपले आवश्यक आहे. कारण आपल्या अंतःकरणामध्ये मल असतं, त्या क्रियेने ते जातो. शुद्ध कर्म आहे ना, आणि बाकीचं कर्म वाईट आहे. वाणीनं राम 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 मन हे शुद्ध कर्म आहे, आणि वाणीने स्वेदन हे वाईट कर्म आहे. दोन्हीला वाणीच आहे आणि दोन्ही कर्मच आहे, पण हे कर्म वाईट आणि हे चांगले. मग कर्माला राजसच आहे, जाणणं हे सत्वच आहे, आणि भांडणं हे तमच आहे. लई छान आहे बाप्पा. तामस कर्म जितुके, तामीस कर्म जितुके, अज्ञान फळेची पिके, विषांकुर विखे परी. बापरे. तामस कर्म जितके, अज्ञान फळाचं पिके. जे जे तमोगुण माणूस आहे, आणि त्या तमोगुण माणसाने केलेलं कर्म, आणि त्या कर्माचं फळ फक्त अज्ञानाची प्राप्ती. बापरे. नाही ना, तमोगुणी माणसानं केलेलं कर्म तमाच्याद्वारे फक्त अज्ञान फळ मिळतं. त्याला मी मिळत नाही, त्याला पुण्य मिळत नाही, आणि त्याचा दुःखाचा हाकार कधी संपत नाही. म्हणून तमोगुणातून बाहेर ये, हे शिकावी आपण. ते आपल्या कामाचं आहे. म्हणून मागं सांगितलं, मागं आले त्यानं फोन विचार प्रश्न केला की माई मी काय करायचं अशा लोकांसमोर, की चूक नसताना लोक तर भडा 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 अंगावर येते. तर 1 मिनिट पण नाही थांबायचं, सरकून जायचं. आणि ही चूक आहे आपली मोठी, कुणाची, ही हर एक व्यक्तीची. फार गुन्हा नाही आपला हे. जेव्हा ते भडभड करतं का, तुम्ही उत्तर दिलं मला काल, की उठून जाईल ना तेच. त्यानं जेव्हा वाणी सुरू केली ना, 1 सेकंद पण थांबत. लेक्टर मात्र तू किती भडबड, केवढं वरड तेवढं वरडतो, निघून जायचं. पण आपण ते मरायला ओरडत नाही, त्याच्याशिवाय काय थांबतो. ही गुन्हा आहे आपल्या सुद्धा. आणि आपण सरळ त्याची वाचत बसती. ज्याला बडबड बोलायचं ते माणूस नाही, ते बोलतो कोणावर, मग दगड ठेवायचं, निघून जायचं. बोल दगडाला. पण एवढी हिंमत नसते ना, समजत नाही. मग ते आत घ्यायचं नाही, त्याला आत घ्यायचं नाही. म्हणजे तमोगुणानं, तमोगुणाचा संबंधही नको, तमोगुणाची भाषा नको, तमोगुणाचं नाते नको, आणि आपलं तमही नको. लोकांचं दिसतं ना, आपलं पण ते दाखवावं ना. दोष कशाला काय झालं कळत नाही. तमोगुणातून झालेली क्रिया फक्त अज्ञान घट्ट होत. रजसातून झालेली क्रिया फक्त दुःख होत. आणि सतत विचारद्वारे सांगितलं अर्जुनाला,
निमित्त झालं जगाला. चला पुढं. आता सत्वा संजायते ज्ञानम, सत्वामध्ये तुला मी प्राप्त होतो. सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभैवच. जेव्हा जेव्हा तुला तुझ्यात रज आहे ना, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, बाई बसतच नाही. रजगुणाची बाई घरात जन्मत नाही. ती मग ती पाहिजेच. वासना आणि भोग म्हणजे रजगुणे वेणी. भांडण म्हणजे तमोगुणे. आणि भगवंताकडे जायचं म्हणजे सत्वगुणे. रजसो लोभैवच. जो लोभ आहे, आता त्याच्यामध्ये दोन लोभ आहेत. ऐका, इकडे भगवंत प्राप्तीचा पण लोभ आहे ना, ते शुद्ध रज आहे. आणि हा शुद्ध रज आहे. पण ही सूक्ष्मता आम्ही आमच्या मठात ऐकलेली आहे. क्षणाक्षण आठवण येते. आम्हाला कुठं कळायला सांगा. येतच ना बेटा. जसं आई भाजी करते तीच लेख शिकते, पण ती घरी चालत नाही, मग घरची शिकते. ते म्हणते आमच्याकडे चालत नाही, असं चिंता टाकू नको भरणार. हा, शिकून घे सगळं आमच्या घरचं. तुझं बाहेरचं ते काढू नको. आम्ही आपल्या घरची पद्धत शिक, है ना. तसं संत म्हणतात ज्ञानाची रीत शिक, संसारात शिकू नको. तुझ्या मायाचं आमच्या घरात नको, आम्हाला ते आवडत नाही. बरोबर आहे की नाही. आमच्या घरी उसऱ्या असायच्या त्या व्हॉलंटिअरला खेळ. आता मुली उसऱ्या म्हणजे काय शब्दच वाटत. शेंगा वाळवून वाठवायच्या गाडग्यात. त्या सीझन मध्ये शेतामध्ये खूप शेंग सगळंच वाळत चटचट वाळायचं. आंब्याचं सुद्धा उसऱ्या ते त्याचं कुटपीट करायचं. मग ते उसळीला आमटी करायची आणि ती आमटी उसळीला खायची. त्याच्यामुळे संसार वाचतो, पैसा वाचतो. हे मूळ पुरुषाचे पहिल्या लोकांचे चिन्ह आहे. उसरे म्हणजे काय. त्यामुळे उसळी पाहिजे घरात. कंदान टाका, हरभरा टाका. म्हणलं बरं. बापाला माहित नाही उसरे आणि टुसरे. बोले हे कसं ह्याला उसरे का नाव आहे. हे भाजी जास्त असताना वाळवायच्या आणि वाळवून ठेवायच्या, आणि भाजी नसताना त्या उकडायच्या आणि त्या खायच्या. आता कोणी मग ही डिफरन्स असतो ना बेटा. तस जेव्हा बुद्धी देहाकडे जात राहते, सारखी पळती, तिला माग ओढायचं ही सवय. देहात थांबते, ते भगवंता थांबवायचं ही शक्ती जवळाची. भक्ती हृदयाची, जाणीव ईश्वराची, आणि भक्ती वेदाची, प्राप्ती स्वरूपाची, स्थिती आनंदाची, आणि मुक्ती या त्या जीवाची. काय सुंदर येतं कधी कधी. बापरे बाप. चला. सत्वा संजायते ज्ञानम लोभ रजो लोभेवच प्रमाद मोह तमसो. प्रमाद म्हणजे माच. लोकांना भांडायचं, शिव्या द्यायच्या, अपमान करायचं, तिरस्कार करायचं, त्याचं वैर करायचं. ते कोणी प्रमाद. ते कशामुळं. तमोगुणामुळे. तमसो प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. म्हणजे तिथं अज्ञान असतं. ज्ञान म्हणजे अज्ञान मेवच. तिथं अविवेक जिवंत असतं, विवेक नसतं. विवेकामुळे माणूस प्रमाद करत नाही की हे बोलणं खरं नाही, दुसऱ्याला छळणं चांगलं नाही, आपले आघात लोकांवर टाकणं चांगलं नाही, आपला दोष लोकांच्या अंगाला पुसणं बरं नाही, तुमचा गुन्हा लोकांवर टाकणं बरं नाही. हे प्रमाद असतो आणि अविवेकामुळे होतो. आणि विवेकामुळे प्रमाद थांबला जातो. त्यांना का म्हणून बोलायचं, त्यांचा काय दोष आहे. पाणी काम खराब करायची हा विवेक. आणि ज्याला बघून झोडपीत काढतो तो अविवेक आहे. आणि सगळं दिसतं आपल्या व्यवहारात. सांगायचं कशाला. ओवी वाचतानाच कळतात हे कोण कर. आणि एक अजून एक सांगते की जन्म का नको म्हणे. मला एकाने प्रश्न केला धारामध्ये धारात. आता त्याला काय बोलू. पामर माणूस ते. आणि ते म्हणतो जन्म तुम्हाला नसर नगर आम्हाला पाहिजे. मला पापा करायला लागतं या. तुला पाप संपवण्याचं त्या जन्मात दुसरी पाप करायला पुन्हा ये खाली. हा नाही ना. तुला अजून जर तुला प्रमाद राहायला असं करायचा पुन्हा त्याला मग देवाला जन्म. तुझी मर्जी बाप्पा म्हणलं. तुझं खातं तुझ्यापाशी ठेव, माझं खातं मला देवाने दिले, तर आमची इच्छा आम्ही तृप्त केली.
तुझी इच्छा तू मागते ते किडा, मुंगी, कीटक, साप, अजगर, पाण्यात पड, लाखो वर्ष राहा, नागा जन्म घे, कोटी वर्ष राहा, तुझी इच्छा पूर्ण कर. मनुष्य येऊनी तुला भेटत नाही. चला, पण मला एक प्रश्न पडतो, मी तर म्हणजे इथं वाणी थांबत नाही आणि अशा पाप्यापाशी वाणी बोलत नाही, केवढं अवडंबर आहे रे बाबा. इथं तुम्ही रुपत का? अरे बघ, इथं हातात ज्ञानेश्वर असताना वाणी थांबत नाही. काल खेळूच्या घरी काढली एक सातू एक हेतू ज्ञाना, जैसे का दिनमाना सूर्य हा पै. दिवस उगवायला सूर्य कारणे, माझ्या प्राप्तीला सत्व घेऊन कारण आहे. आणि तैसेच हे जाण आमचं कुटुंब हे जाण लोभासिरच कारण, आपले विस्मरण द्वैता जेवी. आता आपले विस्मरण देता उद्या घेते हा सिद्धांत सांगायला 10 मिनिट लागतात. माझा टाइम झालाय, मला खाली जायचं. तुम्ही काय दूध चहा पेता ठर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.